त्याच्यानंतर आत्ताच येताना मी बातमी वाचली की लाडकी बहीण 5 लाख महिलांचे अर्ज आता बाद ठेवलं, अपात्र 5 लाख. मग ते जे काय मतं त्यांना, जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं. बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे. जा 3 भाऊ होते ना, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ, जा विचारा त्यांना. तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. पण ही सगळी 5 लाख म्हणजे आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे. ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी. मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का? कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं आहे. अनेक आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो विसरत नाहीये. मी समजू शकतो. आता तुम्ही जे काय आंबारस तुमच्या फिल्ममध्ये फोटो दाखवले, साध्या साध्या, कारण एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या, कामगार महिला मजूर, शेतमजूर, आणि त्यांना मी विचारलं की काय ताई तुम्ही आता खुश असाल ना, लाडकी बहीण योजना आलेली आहे. तिने एकीने सांगितले की कसल्यामुळे 1,500 रुपयामध्ये घर चालतं वय. तिच्या बाजूला एक तिचं पोर बसलं होतं, 5-6 वर्ष, 4-5 वर्षाचं असेल. याची ऍडमिशन करायची, याला शिकवायचं, याला शिकायचंय. 1,500 मध्ये काय शिकवणार मी? सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता, काय त्याचं नाव अंबादास,